काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, भाई जगताप हे देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत पुण्याच्या। त्यांनी यावेळी या सगळ्या मोर्चा संदर्भात काय भूमिका मांडली आहे तीही आम्ही जाणून घेतली आहे। मुळात हा गेले पिढ्यानपिढ्या महाराष्ट्राच्या काही प्रांतांमध्ये शेतकऱ्यांचा आणि बहुजन समाजाचा, विशेषतः मराठा समाजाचा जो आक्रोश आहे तो आज कुठेतरी रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि खरोखरच मराठा समाजातली जी गरीब मंडळी आहे त्यांच्या शिक्षणाचा, नोकरीचा, शेतीवरनं आज या ठिकाणी दुष्काळामुळे पाणी नाही, पाणीमुळे शेती नाही, उत्पन्न नाही, अशा ज्या असंख्य अडचणी त्याची दखल आज कुठेतरी शासनाने घेतली पाहिजे। आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे, आरक्षण मिळालं पाहिजे। आणि त्याच कोपर्डीमध्ये जी घटना घडली, जी म्हणजे अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना आहे। माझं म्हणणं असं आहे की त्याच्या निषेधार्थ हे मोर्चे होत आहेत, पण आज या समाजामध्ये कुठल्याही स्त्रीवर, कुठल्याही जाती धर्माची असो, तिच्यावर अशी जर घटना येत असेल तर त्याला कडक कारवाई करायला पाहिजे। या भूमिकेतून खरं तर आज मराठा समाजावर रस्त्यावर उतरला पाहिजे। काय नाही, हे प्रवेश जाणीवपूर्वक इतर मंडळी करतायत। मराठा समाजातल्या जवळजवळ 70-80% मुलांना शिकवण्याचं काम आम्ही केलंय। भारतीय विद्यापीठाच्या 83 शाळा आहेत ग्रामीण भागात, त्याच्यावर तुम्ही मंडळी पत्रकार चर्चा करत नाही। ग्रामीण भागातल्या बहुजन शिक्षण संस्था तिथे आम्ही चालवतो। रयत शिक्षण संस्थेनंतर 83 शाळा ग्रामीण भागात, आणि त्याचबरोबर जे इतर सगळे कॉलेजेस तिथली आकडेवारी काढा एकदा, ह्याच्यावर आपण उघड डिबेट करू, आकडेवारीवर बोलू ना। मोगम चर्चा करण्यात काय अर्थ आहे? नाही, मुळात तर हा जो काही सकल मराठा मोर्चा जो निघालेला आहे हा एक मूक मोर्चा आहे आणि आम्ही सर्वजण पाठिंबा देण्यासाठी ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहे। या मोर्चाच्या प्रमुख 3 मागण्या आहेत हे आपल्याला माहितच आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिली मागणी अशी आहे की त्या कोपुर्डीची जी घटना घडली त्याच्यावरती फास्ट ट्रॅकवरती तो खटला घेऊन त्यांना ताबडतोबीनं फाशी झाली पाहिजे, अशी एक मागणी आहे। पहिली मागणी काय आहे की जो घटना कोपर्डीला घडली त्याला काय मिटिंग घ्यायची गरज नाही, फक्त सरकारने पुढाकार घ्यायचा आणि त्या नरधामांना फाशी द्यायची, आणि ते मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे। ते 2 महिन्यात निर्णय करा, काय बैठक घ्यायची गरज नाही। दुसरा मुद्दा असा आहे आरक्षणाच्या बाबतीत, काय चर्चा करायची आरक्षणाची? आरक्षण पूर्वी दिलेलंच आहे, तेच आरक्षण फक्त लागू करा ना। तुम्ही सांगतो बैठक बोलवायची, चर्चा करायची, पुन्हा ह्या समाजामध्ये फूट पाडायची, असं राजकारण कोणी या संदर्भातलं करू नये। आणि तिसरा मुद्दा असा आहे की स्वतः समाज कल्याण मंत्र्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता आम्ही पुढाकार घेऊ। तुम्ही काय दुरुस्ती करणार आहे ते सांगा आणि संपला निर्णय, बाकी त्याचं आहे काय त्याच्यात? अॅट्रॉसिटीच्या बाबतीमध्ये काँग्रेसची जी भूमिका आहे तीच मराठा समाजाची आहे। अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा असा मराठा समाज अजिबात म्हणत नाही। दुर्दैवाने अशा प्रकारचं चित्र तयार केलं जातंय। तुम्ही जर फलक बघितले सगळे तर अॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवा असे फलक आहेत। अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा असं मराठा समाजाचं सुद्धा म्हणणं नाही। मी नगरमध्ये सुद्धा म्हटलं होतं, मुंबईमध्ये आम्ही सगळे बसलो होतो, कारण मुंबईच्या अध्यक्षांनी काल बैठक बोलवली होती आणि सगळ्या त्याच्यामध्ये सर्व घटक आमचे सगळे होते। आणि जी भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने घेतलेली आहे तीच भूमिका की अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करावा असं अजिबात म्हणणं नाही। समाज कल्याण मंत्री देशाचे रामदास आठवलेंना जेव्हा जाणवतं की याचा गैरवापर झालेला आहे, ते स्वतःच ते म्हणालेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहेत की याच्यामध्ये पुनरावलोकन करण्याची आवश्यकता आहे। प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत। तर ते नेमकं काय करायला पाहिजे तुम्ही सांगा, तेच समाजाचं म्हणणं आहे।